नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी हे गाव परमपूज्य आचार्य रत्न 108 बाहुबलीजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. या ठिकाणी अष्टापद तीर्थची उभारणी सुरू आहे. या कामाला गती यावी यासाठी परमपूज्य आचार्य रत्न 108 बाहुबलीजी महाराज यांच्या शिष्या प्रथम गणींनी प्रमुख आरिका 105 मुक्ती लक्ष्मी माताजी व आरिका 105 निर्वाण लक्ष्मी माताजी यांचा चातुर्मास या अष्टापद तीर्थावर होणार आहे. त्यासाठी गुरुवारी चातुर्मास कलश स्थापना कार्यक्रम संपन्न होणार असून परिसरातील श्रावक श्राविकांनी याचा पुण्य लाभ घ्यावा. कलश स्थापनेचा सवाल सर्वांसाठी खुला असणार आहे. त्याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी पावन चातुर्मास 2024 कलश स्थापना होणार आहे. यावेळी सकाळी ठीक 7 वाजता पंचामृत अभिषेक, 10 वाजता आहारचर्या, दुपारी 2 वाजता चतुर्मास कलश स्थापना, गुरुपूजन, प्रवचन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. कार्यक्रमानंतर वासाची सोय केली असून परिसरातील सर्व श्राविक श्राविकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा असे परमपूज्य आचार्य रत्न 108 बाहुबलीजी महाराज सेवा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत मत व्यक्त करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी डॉक्टर विजय पाटील, अभिनंदन खोत, उपसरपंच शीतल खोत, शांतीनाथ खोत, विजय पाटील, अनिल गडकरी, किरण चौगले, बाळासाहेब चौगले, बाहुबली पाटील, जयकुमार दरी, विजय खोत, बाबासाहेब कापसे यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होत्या. परमपूज्य आचार्य रत्न बाहुबली महाराज सेवा समिती मार्फत रुकडी येथे अष्टापद तीर्थक्षेत्र स्थापन आहे. तर या तीर्थक्षेत्राच्या आता काम पूर्ण होत आलेलं आहे व या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी या रोजी कल्याण पूजेचं नियोजन आहे. या वर्षीच्या पहिल्यांदा आपल्या या क्षेत्राच्या सर्वेसर्वा माताजी परमपूज्य यांनी आरिका परमपूज्य मुक्तीलक्ष्मी माताजी या ठिकाणी चातुर्मासासाठी आगमन झालेले आहे व ते इथं 4 महिने थांबून या क्षेत्राचं राहिलेलं काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी त्यांच्या चातुर्मासाच्या कलश स्थापनेचा कार्यक्रम घेण्याचे नियोजित केलेले आहे. सदरचा कार्यक्रम गुरुवारी दिनांक 25 जुलै रोजी आज ठेवण्यात आलेला आहे. त्या दिवशी सकाळी पूजा वगैरे होईल, त्याचा आहार वगैरे होईल व दुपारी 2 नंतर हा कलश स्थापनेचा कार्यक्रम होईल व त्या ठिकाणी रुकडी गावचे तसंच जवळपासच्या गावचे व महाराजांच्या श्रद्धा असणाऱ्या दूरदूरच्या गावचे लोक येणार आहेत व त्यांनी याच्या बाकीच्या सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा अशी आम्ही या ट्रस्टमार्फत विनंती करतो. सदरच्या कार्यक्रमात कलश स्थापनेनंतर सर्वांच्या लोकांची वासाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. असा हा कार्यक्रम त्या दिवशी करण्याचं ठरवण्यात आलेला आहे. कलश कार्यक्रमासाठी सर्वांनी यावर ही विनंती.